विद्रोह आणि नक्षलवाद यात फरक आहे. नक्षलवादाला थारा नाही असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर शहरी नक्षली आदिवासी विद्यार्थ्यांची माथी भडकवत आहेत अशी टीका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे. काय नक्की झालेलं आहे किंवा काय कुठलं गाणं काय झालं याची आपण सगळ्यांनी मिळून माहिती घेतली पाहिजे. नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाही आहेत. त्याच्यामुळे अशा कुठल्याही घटना ज्या असतील ज्याच्यातून राज्याचं आणि देशाचं नुकसान होत असेल किंवा हानी होत असेल त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलं आहे, आजही राहिले. त्याच्यामुळे देश पहिला. फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे. ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात कुठल्याही सरकारच्या विरोधात व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये. नाही, असे काही गाणं नाही. बघा, विद्रोही कवी असू शकतो, नक्षलवादाला कोणी पाठिंबा आमच्याकडे देणार नाही. अशा स्वरूपाची गाणी गायलेली आहेत नाही, असं काही माझ्या माहितीत तर नाही आणि असं कोणी प्रयत्न करणार नाही. विद्यार्थी हे शिकायला येतात, त्यांना नक्षलवाद हा त्यांना जोपासायचा नाही. त्यांना मुलं जी आहेत ती गडचिरोली आणि चंद्रपूर तिकडच्या असल्याचं बोललं जातं. विद्रोही पण असणं वेगळं आणि नक्षलवादी वेगळं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.